विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान याच्या नावाने भरणाऱ्या उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला, त्याच्या नावाच्या उभारलेल्या दर्ग्यावर बुलडोझर फिरवा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 4 जून रोजी संतप्त निदर्शने केली होती। या आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं व कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांनी विशाळगडावर कोणताही उरूस उत्सव व सण करायला परवानगी देणार नाही असा निर्णय घेतलाय। तसेच राज्यातल्या महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशाळगडावर बकऱ्याच्या कुर्बानीस परवानगी देणार नाही, शिवरायांच्या गडाचे पावित्र्य भंग होऊ देणार नाही असा निर्णय घेतलाय। म्हणून हिंदू एकताने केलेले आंदोलन यशस्वी झालेल्याच्या प्रत्यर्थ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौकात साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केलाय। शिवभक्तांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडलाय। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, प्रकाश चव्हाण, सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंके, प्रदीप निकम, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, केदार खाडीलकर, रवींद्र वाडवणे, राहुल बोळाज, शुभम चव्हाण, प्रदीप कांबळे, विकास आवळे, संजय बापू तांदळे, अनिकेत आंबरळे, शुभम खोत, प्रकाश निकम, संदेश खोत, अजय काकडे, अरविंद यातनाळे, गजानन माने इत्यादी शिवभक्त उपस्थित होते। विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहानच्या नावानं जो उरूस भरतोय त्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला आणि मलिक रेहानच्या दर्ग्यावर, बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून तो जमीनदोस्त करा। उर्वरित सर्व अनाधिकृत बांधकाम वकिलांची फौज उभी करून ती सगळी बांधकाम तोडून विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करा। या 3 मागण्यासाठी 4 जूनला कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही निर्देशनं घेतली होती। त्या गोष्टीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं विशाळगडावर कोणताही सण व उत्सव साजरा करायला परवानगी त्या ठिकाणी नाकारली। त्याचबरोबर महायुतीचे कणखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशाळगडावर कोणत्याही प्रकारे बकऱ्याची कुर्बानी करू दिली जाणार नाही त्याच्यावर बंदी घातली। हे 2 निर्णय घेतले आणि पुढचा निर्णय सुद्धा या राज्यातल्या सरकारनं घ्यावा। मलिक रेहानच्या बेकायदेशीर दर्ग्यावर बुलडोजर लावून तो जमीनदोस्त करावा आणि जे 2 निर्णय घेतले तो हिंदू एकता आंदोलनाचा या ठिकाणी विजय झाला। म्हणून साखर आणि पेढे वाटून आज या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनानं जल्लोष केलेला आहे आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महाराष्ट्रातलं हिंदुत्ववादी सरकार या दोघांचं अभिनंदन या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनानं केलेलं आहे।